मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या सगळ्यांना शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचन करता यावं, श्रवण करता यावं यासाठी मी हा शिवलीलामृतचा 11वा अध्याय खास आपल्यासाठी पाठवत आहे. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेचे जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनदिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रेजी गती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणोनी. त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असा विगळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक, सकळ मंत्र सुफळ देक रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्जन, रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायाद भूसुर धन्यमंती तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिनी पूर्वदत्ते ऐसे लाधिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निश्चिम सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडित्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण. सदा स्मर करीती रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसवणी रुद्राक्ष काढीती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सभेची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीकर. ते पितृ कैवारे समग्र जळिले सत्र करोनिया. जन्मेन जे सर्पसत्र केले ते अस्तिके मध्येच राहाविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रामनादिक. विरांची सदटातून क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्था बोलिलो आता कळले पाहिजे निर्धार. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमोनी घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती राव भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देवोनी राव विनवी कर जोडोनी. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भार नावडे राजविलास अनुमात्र. गजिवाजिया समग्र अरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हास गुढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमारानोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने.
गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी, तैसे उपमा तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिता कृती पाहुणी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिचा. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस. चंद्ररश्मी रश प्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिष किल्लारे बहुत वाजी गजघरी बहुवसे. दासदासी अपार गती घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूपस भाग्य येती घरा. वेश्यासून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्यास दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशूळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्षे त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेन सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करुण. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सभेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करुण. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ती. एवं तिच्या संगती करूनही त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदनाला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करोणी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होवोनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सर्वेची दिव्य लिंग काढिले. सूर्यप्रभे हुनी आगळे तेजवर्णिले नवजाय. लिंग देखोणी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभावे करुण कोटी कंकणे टाकावी ओवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून नेविले नृत्यांगारी ठेवून. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावो लागले चहोकडून एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरीत वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुषे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणोनी. ऐसा देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्म वृंदा. लुटविली सर्व संपदा कोशा समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मौळी.
दशभुज पंचबदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळातयाचे शिरी नीलकंठ खडमांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांग वेष्टीत पनिवर दशभुजा मिरवित वरचेवरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरवणी अकस्मात महानंदेसी झेलवणी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जहालो मी प्रसन्न का महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभीची बहुत किल्लारे चिंतामणीची धवला कारणे भक्ता कारणे निर्मिली जेथ ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरश पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुके निमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राच्या आयुष्य प्रमाण सांग्या स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख तरी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःख वर्णी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी गोष्ट ती भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करोनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करोनी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता माया माय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले स्फुरंजागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य ते तो निजहाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुण्या सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधी समने सृष्टी रुची पूर्ण रची पूर्ण येरु मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला हा अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याच्या निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोण यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून अनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आविष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्युदुरी होय साच अथवा
शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिष्य सिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने शोणीपाळा करी सप्तधीन राये धरिले दृढ चरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासोनी तरी तो आचार्यत्व करावे तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगशी ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यायसंधान युक्त पडून गुरुपासोणी जे आले परदारा आणि परधन ज्या सव मनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे अनोणी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वधोरणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडवंश मृत्यू समयेता धरणीश बाळ मूर्छित पडेला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदैतनाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगता एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदुरा विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगरा सारिके तो मज घेवोनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्वता पंचवदन दशभुज साम्यता कपाळ भवंडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तम संवारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडवणी बंधन त्या काळपुरुषासी धरुणी करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग त्रिविप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रनना धडकती भेरी नादन मायेन भोवरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले की वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधुर्णी की श्वेतोत्पले मृडाणी रमणलिंक अर्चिजय की निर्दैवाशी सापडे चिंतामणी की शुदिता पुढे शिराब्धी ए धावोनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक कया सत्यवती नंदन अवतान पादी कयाधू हृदयरत्न हे शिष्य याचे त्रिभुवन दान वंद्य जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमाल भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागोतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडील शक्राधिक तो नारद देखोनी ते चक्षणी कुंडातून मूर्तिवंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्य पत्य आहावनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रदानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडणी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काय देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिनी मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थे ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करोना आणीत होता असी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम्य होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसोनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु
मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत, हे अपर्णाध वही मन गजामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावर घातली लोळणी, आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुषो, हा अध्याय पडता निर्दोष तो शिवस्वरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळ न बांधे अंती वंदोणी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडेल पुण्य, केले असेल भक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या. यवम महापाप तर पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकाश अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान. का हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधेची सर्वताही. येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे. ते आपल्या गृहासीन आणावे आपण त्यांच्या सदनासीन जावे. ते त्याजावे जीवे भावे जैवी सुशीळ हिंसक गृहे. जो प्रत्यक्ष भक्षितो विषात जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्ण हृदयाब्द मिलिंद श्रीधर स्वामी. तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद. अभंग न विटे कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड. एकादश अध्याय गोढा. श्री सांब सदाशिवार परमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.